आपल्याला माहिती आहे का, आपल्यात म्हणजे आपल्या मनात खरं तर दोन वेगवेगळी जगं आहेत. एक जे सतत धावतंय, विचार करतं, आणि दुसरं जे शांत आहे, जिथे आपल्या सगळ्या भावना, सगळ्या सवयी दडलेल्या आहेत. चला, आज आपल्याच आतल्या या दोन रहस्यमयी जगांना जरा जवळून ओळखूया. असं समजा की आपलं मन म्हणजे एकाच वेळी एक धावपळीचं, गोंधळाचं शहर आणि त्याचवेळी एक शांत, निवांत डोंगरसुद्धा आहे. शहर म्हणजे आपलं जागरूक मन, जे सतत विचारांनी भरलेलं असतं, आणि डोंगर म्हणजे आपलं सुप्त मन, जिथे शांतता आहे. या संपूर्ण विश्लेषणात आपण याच धावपळीच्या शहरातून त्या शांत डोंगराकडे जाण्याचा मार्ग शोधणार आहोत. तर मग आपल्या मनाचे हे दोन भाग म्हणजे नक्की काय आहेत? बघा, एक आहे जागरूक मन म्हणजे कॉन्शियस माइंड. हा आपला लॉजिकल विचार करणारा, सतत विश्लेषण करणारा पार्टनर आहे. आणि दुसरा आहे सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. हा आपल्या भावनांचा, कल्पनांचा आणि खोलवर रुजलेल्या सवयींचा एक अथांग खजिना आहे. पण खरी गंमत तर आता पुढे आहे. आपलं हे जे जागरूक मन आहे ना, ते एका वॉचडॉगसारखं म्हणजे एका पहारेकऱ्यासारखं काम करतं. हो, अगदी बरोबर. हा वॉचडॉग आपल्या सुप्त मनाच्या खजिन्याचं रक्षण करतो. कोणतीही नवीन कल्पना किंवा विचार आत जाण्याआधी तो त्याला पूर्णपणे तपासतो. आणि म्हणूनच आपल्याला नवीन सवयी लावणं किंवा जुन्या, नको असलेल्या सवयी मोडणं इतकं अवघड जातं. कारण हा वॉचडॉग नवीन बदलाला लगेच आत येऊ देत नाही. तर मग प्रश्न हाच आहे की या सतर्क पहारेकऱ्याला, या वॉचडॉगला पार करून आपल्या सुप्त मनाच्या खजिन्यापर्यंत पोचायचं तरी कसं? कारण खरा बदल तर तिथेच होऊ शकतो. याचं उत्तर आहे ओव्हरलोडिंग नावाच्या एका सोप्या पण खूप प्रभावी तंत्रात. ओव्हरलोडिंग म्हणजे काय? तर आपल्या जागरूक मनाला, त्या वॉचडॉगला एकाच वेळी अनेक कामांमध्ये गुंतवून ठेवणं, म्हणजे तो बिझी होईल, त्याचं लक्ष विचलित होईल आणि मग नवीन सूचना थेट आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचू शकतील. हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. आपलं जे जागरूक मन आहे ना, ते एका वेळी फक्त 5 ते 9 गोष्टींवरच लक्ष केंद्रित करू शकतं. जेव्हा आपण त्याला त्यापेक्षा जास्त माहिती किंवा काम देतो, तेव्हा ते गोंधळून जातं आणि मग नवीन सूचना, नवीन कल्पना थेट आपल्या सुप्त मनाच्या दारातून आत जातात. या तंत्राने आपण आपल्या मनाला सकारात्मक बदलांसाठी तयार करू शकतो. चला, आता हे सगळं नुसतं ऐकून नाही, तर प्रत्यक्ष अनुभवून बघूया. एक छोटासा प्रयोग करूया, जो आपल्याला आपल्या मनाची ताकद दाखवेल. तयार आहात? मग जिथे कुठे असाल तिथे अगदी आरामात बसा. आता हळूवारपणे डोळे बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि श्वास बाहेर सोडताना आपलं शरीर एकदम रिलॅक्स होऊ द्या. आता आपला एक हात सरळ समोर घ्या. मूठ घट्ट बंद करा. अजून घट्ट. आता अशी कल्पना करा की आपला हात म्हणजे लोखंडाची सळई आहे, एकदम ताठ आणि मजबूत. इतका मजबूत की तो वाकवणं शक्यच नाही. प्रयत्न करून बघा, तो वाकत नाहीये, तो पूर्णपणे ताठ, मजबूत झाला आहे. आता हळुवारपणे डोळे उघडा. कसा वाटला हा अनुभव? आपला हात खरंच ताठ आणि मजबूत जाणवला का? जर उत्तर हो असेल तर अभिनंदन. आपलं मन सूचना स्वीकारायला तयार आहे. हीच तर आपल्या सुप्त मनाची शक्ती आहे. आता हळूहळू हात रिलॅक्स करा. याच तत्वाचा, याच शक्तीचा वापर करून आपण आपल्या मनात एक अशी शांत जागा, एक अशी सुरक्षित जागा तयार करू शकतो, जिथे आपण आपला तणाव कमी करू शकतो, स्वतःला शांत करू शकतो. ह्या जागेला आपण म्हणूया आपली हीलिंग स्पेस. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण या कल्पनेला वैज्ञानिक आधारसुद्धा आहे. 1984 मध्ये एक अभ्यास झाला होता. त्यात असं दिसलं की ज्या रुग्णांच्या हॉस्पिटलमधल्या खोलीच्या खिडकीतून झाडं दिसत होती, ते जवळजवळ 1 दिवस आधीच बरे होऊन घरी गेले, त्यांच्या तुलनेत ज्यांच्या खिडकीतून फक्त भिंत दिसत होती. यावरून सिद्ध होतं की आपलं वातावरण आपल्या मनावर आणि शरीरावर किती परिणाम करतं. मग आपली स्वतःची हीलिंग स्पेस कशी असू शकते? जरा विचार करा. एक शांत जागा, खिडकीतून येणारा कोवळा सूर्यप्रकाश, आपल्या प्रियजनांची सोबत किंवा एखादा मंद, सुखद सुगंध. ह्या गोष्टी आपल्या मनाला किती सकारात्मक ऊर्जा देतात नाही का? आपण अशी कोणतीही जागा आपल्या मनात तयार करू शकतो. पण हे खरं आहे की आपल्या मनात अशी जागा तयार करण्यासाठी आणि मनाच्या या अफाट शक्तीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी कधीकधी योग्य मार्गदर्शनाची खूप मदत होते. आणि याच योग्य मार्गदर्शनासाठी
जर आपल्याला ही संकल्पना अधिक खोलात जाऊन समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही प्रॅक्टिकल टूल्स, टेक्निक शिकायची असतील तर मुंबईतील कॉर्पोरेट ट्रेनर आणि लाईफ कोच महेक पंजाबी नक्कीच मदत करू शकतात. त्या माइंडसेट आणि वैयक्तिक विकासावर आधारित गाइडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. इतकंच नाही तर नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या आधुनिक AI टूल्सचा वापर करून शिकणं अधिक सोपं आणि प्रभावी कसं करायचं यावर कार्यशाळाही घेतात. अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधू शकता. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बदलाची, शांततेची आणि आनंदाची खरी शक्ती कुठे बाहेर नाहीये, ती आपल्या आतच आहे, आपल्या मनातच आहे. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. जगातली सगळ्यात शक्तिशाली हीलिंग स्पेस कुठे बाहेर नाही, ती आपल्या मनातच आहे आणि आपण ती कधीही कुठेही तयार करू शकता. तर मग आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या मनाच्या या अद्भुत शक्तीचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करणार, यावर नक्की विचार करा.